नमस्कार. मार्गशीर्ष महिना नुकताच सुरू झालाय. भगवद्गीतेमध्ये मासानां मार्गशीर्षोहम असं भगवंत म्हणतायत. भगवंताचं अस्तित्व ज्यामध्ये आहे असा भगवंताचा लाडका महिना म्हणून हा मार्गशीर्ष ओळखला जातो. या महिन्यामध्ये एखाद्या नवीन विषयाच्या अध्ययनाला, एखाद्या नवीन मार्गावरच्या पहिल्या पावलाला फार महत्व आहे असं म्हटलं जातं. अशा या महिन्यामध्ये दत्त जयंती निमित्त दत्त संप्रदायातल्या एका वैशिष्ट्यपूर्ण स्तोत्राविषयी एक मालिका सुरू करतोय. घोर कष्टोद्धरण या स्तोत्रावर आधारित ही मालिका आपण आजपासून सुरू करतोय. या स्तोत्राविषयीची सामान्य माहिती आजच्या भागामध्ये पाहूया. अगदी लहानसं 5च श्लोक असणारं असं हे स्तोत्र आणि 6व्या श्लोकामध्ये सांगितलेली त्याची फलश्रुती. अत्यंत छोटं पण अत्यंत प्रभावी, जणू काही एखादा मंत्रच इतकं ते प्रभावी असं हे स्तोत्र. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत वासुदेवानंद सरस्वती महाराज म्हणजेच टेंबे स्वामी हे लोकोत्तर अधिकारी महापुरुष म्हणजे दत्त संप्रदायातील प्रत्येक भक्ताकरता अतिशय आदरणीय आणि पूजनीय असे. दत्त संप्रदायात यांना श्री थोरले स्वामी महाराज असं सुद्धा म्हटलं जातं. या थोरल्या स्वामी महाराजांनी म्हणजे वासुदेवानंद सरस्वतींनी, टेंबे स्वामींनी 21वा चातुर्मास श्री क्षेत्र कुरवपूरला केला आणि कुरवपूरला हा चातुर्मासामध्ये ते राहत असताना श्री शेषो कार्दगीकर हे स्वामींचे भक्त कुरवपूरला त्यांच्या दर्शनाला आले. प्रपंचातल्या वेगवेगळ्या तापांनी ते अतिशय गांजलेले होते. खूप प्रकारच्या अडचणी, खूप प्रकारची दुःख त्यांच्या वाट्याला आली होती. जीवनातलं सगळं स्वास्थ्य, शांतता हरपली. अशा अवस्थेमध्ये मुख्य 2 प्रकारच्या अडचणी घेऊन हे शेषो कार्दगीकर महाराजांकडे आले. ते संततीहीन होते आणि कर्जबाजारी होते. या 2ही अडचणींवर तोडगा त्यांना हवा होता आणि वासुदेवानंद सरस्वतींनी त्यांना जे काही उद्बोधन केलं, जे काही ज्ञान दिलं, मार्गदर्शन केलं, त्यानंतर अतिशय समाधानी होऊन ते आपल्या गावी परत गेले. त्यांचं सगळं कर्ज फिटलं आणि यथावकाश त्यांना अपत्यही झालं. श्रीपाद श्री वल्लभांचा धावा करता येईल असं एखादं स्तोत्र थोरल्या स्वामींनी रचावं असं या शेषो कार्दगीकरांनी स्वामींना सुचवलं. त्यांना असं वाटत होतं की आपल्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने जसं माझं भलं झालं तसं अनेक भक्तांना याचा लाभ व्हावा, म्हणून आपण हे स्तोत्र रचावं. आणि त्या दिवशी टेंबे स्वामींनी जे स्तोत्र रचलं तेच स्तोत्र म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्र. असं म्हणतात की या स्तोत्रामध्ये स्वामींनी त्यांची सर्व शक्ती, सगळं सामर्थ्य प्रोक्षित केलं. फक्त प्रापंचिक अडचणी सोडवण्यासाठी हे स्तोत्र नाही, तर भवसागरातून पार होताना ज्ञान आणि भक्ती या 2ही गोष्टी आवश्यक आहेत. ज्ञानाशिवाय भक्ती परिपूर्ण नाही, तसंच भक्तीशिवाय ज्ञानही परिपूर्ण नाही. पण सामान्य माणसाची मात्र भक्ती तोकडी असते आणि ज्ञान अर्धवट असतं. त्यामुळे अशा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांसाठी असं हे स्तोत्र. वासुदेवानंद सरस्वतींच्या मनात भक्ताच्या अनन्य भक्तीनं निर्माण झालेलं कारुण्य या स्तोत्रामागे आहे आणि म्हणून हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. वैशेषिक तत्वज्ञान मांडणाऱ्या प्रशस्तपाद भाष्यात कारुण्याचं एक लक्षण सांगितलंय. कारुण्य म्हणजे काय, तर स्वार्थ अनपेक्ष्य परदुःख प्रहाणेच्छाही कारुण्यम, म्हणजे कुठलाही स्वार्थ न ठेवता परदुःख दूर करण्याची इच्छा असणं म्हणजे कारुण्य. आणि या कारुण्याने ओतप्रोत भरलेलं वासुदेवानंद सरस्वतींचं हृदय, त्यांच्या हृदयातून उमटलेले हे शब्द घोर कष्टोद्धारण स्तोत्राचे. व्यवहारात, संसार चक्रात फिरताना आपल्यालाही अनेक अडचणी येतात. कित्येकदा अशी अवस्था होते की आपण करू शकतो, आपण करायचे असे सगळे प्रयत्न करून होतात, पण अपेक्षित सकारात्मक परिणाम आणि स्वास्थ्य आपल्याला मिळत नाही. अशा वेळी आपल्याला आपल्या शक्तीच्या मर्यादा समजतात आणि आपल्याहून ताकदवान अशा शक्तीची अनुकूलता प्राप्त होणं आपल्याला गरजेचं वाटतं.
अशा वेळी हे स्तोत्र म्हणावं. अतिशय गहन अर्थ आणि प्रचंड ऊर्जा असणारं हे स्तोत्र जणू काही एक प्रभावी मंत्र आहे असं म्हटलं जातं. या स्तोत्राचं वैयक्तिकरित्या स्वतंत्र पठणही शक्य आहे, पण अनेकांनी एकत्र येऊन जर याचं पठण केलं तर त्यामध्ये जास्त सामर्थ्य आहे असं म्हटलं जातं. उद्यापासून या मालिकेमध्ये आपण स्तोत्राच्या एका श्लोकाची संथा घेणार आहोत आणि त्या श्लोकाचा अर्थही साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आज हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र आपण ऐकूया. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारीन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उत्थरास्मान् नमस्ते. त्वं नो माता त्वं पिता सोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उत्थरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशत्वदैन्यं त्रातारं नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते घोरात् कष्टात् उत्थरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भरता त्वत्तो देव त्वं शरण्यो कहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उत्थरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगप्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिर्चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उत्थरास्मान् नमस्ते. श्लोक पंचकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनम् प्रपठेन्नियतो भक्त्या स श्री दत्तप्रियो भवेत्. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचितं घोरकष्टोद्धरण स्तोत्रं संपूर्णम्. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.